नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 030 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 30. प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की ह्या भागातून आणि आपल्या ह्या भगवद्गीता मराठी भाष्य वाचन उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे, आपल्या वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे आणि संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत ऐकावा, थोडासा वेळ काढावा आणि हा भाग शेवटपर्यंत ऐकावा. तसेच ह्या उपक्रमामधील ह्यापूर्वीचे सुद्धा सर्व भाग आणि यानंतर येणारे सुद्धा सर्व भाग आपण पूर्णपणे आणि पुन्हा पुन्हा ऐकावेत ही आपल्याला विनंती आहे. हे सर्व भाग एकामागोमाग एक ऐकण्यासाठी किंवा एका ठिकाणी जर आपल्याला हवे असतील तर आपण आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट मध्ये जर आपण गेलात तर प्लेलिस्ट सेक्शन मध्ये आपल्याला भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची ही प्लेलिस्ट मिळेल. ह्या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला या मराठी भाष्य वाचन उपक्रमाच्या पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग एकामागोमाग ऐकता येतील. त्यामुळे ह्या भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या आपल्या प्लेलिस्टचा पण अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. मागच्या 29व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 5वा अध्याय कर्मसन्यास योगच्या 11व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलं होतं. 285व्या पानापर्यंत आपण पोहोचलो होतो आणि आता आपल्याला ह्या 30व्या भागामध्ये पान क्रमांक 285 पासूनच क्रमशः करायचा आहे आणि 12व्या श्लोकापासून आजच्या भागाला आरंभ करायचा आहे. तर हा आहे आपल्या समोर 12व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे कर्म करणारा भक्तिप्रधान कर्मयोगी हा पापांनी लिप्त होत नाही आणि कर्मप्रधान कर्मयोगाचे अंतःकरण शुद्ध होत जाते. असे ऐकल्यावर अशी जिज्ञासा निर्माण होते की ते अंतःकरण शुद्धीरूपी एवढेच फल कर्मयोगाचे आहे की याच्याशिवाय काही विशेष फल सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे कर्म न करता सकाम भावनेने शुभ कर्म करण्यात कोणती हानी आहे. म्हणून ही गोष्ट स्पष्टपणे समजावून देण्यासाठी भगवंत आता सांगतात 12व्या श्लोकामध्ये. 12वा श्लोक. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. अर्थ बघूयात. कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. पहिला प्रश्न 12व्या श्लोकावरचा. 8व्या श्लोकात युक्त पदाचा अर्थ सांख्ययोगी असा केला गेला आहे. मग येथे त्याच युक्त शब्दाचा अर्थ कर्मयोगी असा कसा केला गेला? उत्तर. शब्दांचा अर्थ संदर्भाप्रमाणे असतो. याच न्यायाने गीतेमध्ये युक्त या शब्दाचा अर्थ प्रयोगही प्रसंगाप्रमाणे भिन्न भिन्न अर्थाने झालेला आहे. युक्त हा शब्द युज या धातूपासून बनतो. त्याचा अर्थ आहे जोडले जाणे. दुसऱ्या अध्यायाच्या 61व्या श्लोकात युक्त हा शब्द संयमी या अर्थाने आलेला आहे. 6व्या अध्यायातील 8व्या श्लोकात तो भगवत प्राप्त तत्वज्ञानी यासाठी, 17व्या श्लोकात आहार विहार यांच्या बरोबर असल्याने तो औचित्य या अर्थाने व 18व्या श्लोकात ध्यानयोगी या अर्थाने वापरला आहे. तसेच 7व्या अध्यायातील 22व्या श्लोकात तोच श्रद्धा या शब्दाबरोबर असल्यामुळे संयोगाचा वाचक मानलेला आहे. अशाच प्रकारे या अध्यायातील 8व्या श्लोकात तो सांख्ययोगाच्या अर्थाने आला आहे. तेथे सर्व इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये व्यवहार करतात असे समजून स्वतःला कर्तेपणाने रहित मानणाऱ्या तत्वज्ञ पुरुषाला युक्त असे म्हटले आहे. म्हणून तेथे त्याचा अर्थ सांख्ययोगी मानणे हेच योग्य होय. परंतु येथे युक्त हा शब्द सर्व कर्मांच्या फलाचा त्याग करणाऱ्यासाठीच आलेला आहे. म्हणून येथे त्याचा अर्थ कर्मयोगी असा मानावा लागेल. पुढचा प्रश्न. येथे नैष्ठिकी शांतीही याचा अर्थ भगवत प्राप्तिरूप शांती असा कसा केला आहे? उत्तर. नैष्ठिकी या शब्दाचा अर्थ निष्ठेने उत्पन्न होणारी असा होतो. त्यानुसार कर्मयोगाच्या निष्ठेने सिद्ध होणाऱ्या भगवत प्राप्तिरूप शांतीला नैष्ठिकी शांती असे म्हणणे योग्य होय. पुढचा प्रश्न. येथे अयुक्त या शब्दाचा अर्थ प्रमादी, आळशी किंवा कर्म न करणारा असा न करता सकाम पुरुष असा का केला आहे?
उत्तर अयुक्त शब्द हा कामनेमुळे फलाविषयी आसक्त होणाऱ्या पुरुषाचा वाचक असल्याने येथे सकाम पुरुष असा मानण्यास योग्य होय. पुढचा प्रश्न, येथे बंधन म्हणजे काय? उत्तर सकाम भावनेने केलेल्या कर्मामुळे वारंवार देव मनुष्यादी योनीमध्ये भटकणे म्हणजेच बंधन होय. सुंदर प्रश्न आणि सुंदर उत्तर होतं. छोटंसं एकाच वाक्याचं उत्तर आहे पण सुंदर आहे. आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या गीतेच्या अभ्यासूंना किंवा विद्यार्थ्यांना जे प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात ते प्रश्न पण आपल्याला ह्या उपक्रमामध्ये मिळत आहेत आणि त्यांची रेडीमेड उत्तरं सुद्धा आपल्याला ह्या उपक्रमामध्ये मिळत आहेत. त्यामुळे हे पुस्तक लिहिणाऱ्या जगदयालजी गोयंदका, हे पुस्तक छापणारे गीता प्रेस गोरखपूर आणि ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे कुलकर्णी साहेब, या सर्वांचे आभार. तसेच आपल्या उपक्रमाचे सुद्धा आभार. पुढे जाऊयात. आता पुढे येतो श्लोक क्रमांक 13 चा संबंध. येथे असे सांगितले आहे की कर्मयोगी हा कर्मफलाने बद्ध न होता तो परमात्म्याची प्राप्तिरूप शांती प्राप्त करून घेतो आणि सकाम पुरुष फलाविषयी आसक्त होऊन जन्म मरण रूपी बंधनात पडतो. परंतु सांख्ययोगाचे काय होते हे सांगितलेले नाही. म्हणून आता भगवंत सांख्ययोगाची स्थिती 13व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. 13वा श्लोक, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. अर्थ बघूयात 13व्या श्लोकाचा. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीर रूपी घरात सर्व कर्मांच्या मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. पहिला प्रश्न 13व्या श्लोकावरचा. जर सांख्ययोगी हा शरीर इंद्रिये अंतःकरण यांना मायामय समजतो व त्यांच्याशी त्याचा कोणताही संबंध उरत नाही तर त्याला देही आणि वशी असे का म्हटले आहे? उत्तर, जरी सांख्ययोग्याचा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने शरीर इंद्रिय अंतःकरण यांच्याशी काहीही संबंध उरत नाही आणि जरी तो नेहमी सच्चिदानंद घन परमात्म्यामध्येच अभिन्न रूपाने स्थित राहत असतो तरी लौकिक दृष्टीने तो शरीरधारी दिसत असतो, म्हणून त्याला देही असे म्हटले आहे. याच प्रकारे 14व्या अध्यायातील 20व्या श्लोकात गुणातीताचे वर्णन करतानाही देही शब्द आलेला आहे आणि लौकिक दृष्टीने त्याचे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या क्रिया नियमितपणे शास्त्रानुकूल आणि लोकसंग्रहाला उपयुक्त अशा होत असतात, म्हणून त्याला वशी असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, येथे एव हा कोणत्या आशयाचा द्योतक आहे? उत्तर, सांख्ययोग्याला शरीर आणि इंद्रिये यांच्याबद्दल अहंभाव नसल्याने त्यांच्याद्वारे होणाऱ्या कर्माचा तो कर्ता बनत नाही व ममत्व नसल्याने तो करविणाराही बनत नाही. म्हणून न कुर्वन न कारयन यांच्याबरोबर एव या पदाचा उपयोग करून असे दाखवले आहे की सांख्ययोगामध्ये अहंता ममता यांचा सर्वस्वी अभाव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे शरीर, इंद्रिये आणि मन इत्यादींच्या द्वारे होणारी कर्मे करणारा किंवा करविणारा बनत नाही. पुढचा प्रश्न, येथे नवद्वारे पुरे असते अर्थात 9 दारे अर्थात 9 द्वारांच्या शरीर रूपी पुरामध्ये राहतो असा अन्वय न करता नवद्वारे पुरे सर्व कर्माणी मनसा संन्यस्य म्हणजे 9 द्वारांच्या शरीर रूपी पुरामध्ये किंवा नगरामध्ये सर्व कर्मे मनाने सोडून अशा प्रकारचा अन्वय का केला आहे? उत्तर, 9 द्वारांच्या शरीर रूपी पुरामध्ये राहण्याचे प्रतिपादन करणे ही गोष्ट सांख्ययोगाच्या दृष्टीने काही महत्वाची नाही, उलट ती त्याच्या स्थितीच्या विरुद्ध आहे. शरीर रूपी पुरामध्ये तर सामान्य मनुष्याची ही स्थिती असतेच, त्यात महत्वाचे ते काय? याच्या विरुद्ध शरीर रूपी पुरामध्ये म्हणजे इंद्रियादी प्राकृतिक वस्तूंमध्ये कर्माच्या त्यागाचे प्रतिपादन केल्याने सांख्ययोगाचे विशेष महत्व प्रकट होते. कारण सांख्ययोगीच असे करू शकतो, सामान्य मनुष्य करू शकत नाही, म्हणून जो अन्वय केलेला आहे तोच बरोबर आहे. पुढचा प्रश्न, येथे इंद्रियादींची कर्मे इंद्रियांमध्ये सोडण्यास न सांगता 9 द्वारांच्या शरीरामध्ये सोडण्यासाठी का सांगितले आहे? उत्तर, 2 डोळे 2 कान 2 नासिका आणि 1 मुख ही 7 वरील द्वारे आणि उपस्थ व गुदा ही 2 खालील द्वारे इंद्रियांच्या गोलक रूपी या 9 द्वारांचा संकेत केल्याने येथे वस्तुतः सर्व इंद्रियांची कर्मे इंद्रियांमध्येच सोडण्यासाठी सांगितली आहे. कारण इंद्रियादी सर्व कर्मकारकांचा आधार शरीरच होय, म्हणून शरीरामध्ये सोडण्यास सांगणे ही काही वेगळी गोष्ट नव्हे. जे 8व्या व 9व्या श्लोकांमध्ये सांगितले आहे तेच येथे सांगितले आहे, फक्त शब्दांचा फरक आहे.
तेथे इंद्रियांच्या क्रियांची नावे घेऊन सांगितले आहे, तर येथे त्यांच्या स्थानांचा संकेत देऊन सांगितले आहे. इतकाच फरक आहे, अर्थामध्ये कोणताही फरक नाही. पुढचा प्रश्न, येथे मनाने कर्मे सोडण्यासाठी सांगण्याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, सर्व कर्मांचा स्वरूपतः त्याग केल्यास मनुष्याची शरीर यात्राही चालू शकणार नाही. म्हणून मनाने विवेक बुद्धीने कर्तृत्व व कारयितृत्व यांचा त्याग करणे म्हणजेच सांख्ययोगाने केलेला त्याग होय. हा आशय स्पष्ट करण्यासाठी मनाने त्याग करण्यास सांगितले आहे. पुढचा प्रश्न, श्लोकार्थामध्ये असे म्हटले आहे की तो सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहतो, परंतु मूळ श्लोकामध्ये अशी कोणतीही गोष्ट आलेली नाही. मग अर्थामध्ये हे वाक्य का जोडले गेले आहे? सुंदर प्रश्न. उत्तर, आस्ते म्हणजे स्थित राहतो या क्रियेला आधाराची गरज आहे. मूळ श्लोकामध्ये उपयुक्त शब्द नसतानाही भावामुळे अध्याहार करून घेणे योग्य होय. येथे सांख्ययोगाचा संदर्भ आहे आणि सांख्ययोगी वस्तुतः सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये सुखाने स्थित होऊ शकतो, अन्यत्र नव्हे. म्हणून हे वाक्य जोडलेले आहे. आणि पुढे येतो 14व्या श्लोकाचा संबंध. जर आत्मा वास्तविक कर्म करणाराही नाही आणि इंद्रियांद्वारा करविणाराही नाही, तर मग सर्व माणसे स्वतःला कर्मांचा कर्ता का मानतात आणि ती कर्मफलाचे भागीदार का होतात? त्याचं उत्तर 14व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला देत आहेत. 14वा श्लोक, न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. अर्थ बघूयात 14व्या श्लोकाचा. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते. पुढे जाऊया. पहिला प्रश्न 14व्या श्लोकाचा. येथे प्रभू हे पद कशाचे वाचक आहे आणि मनुष्यांच्या कर्तेपणाची, कर्माची आणि कर्मफलाच्या संयोगाची रचना सृष्टीकर्ता परमेश्वर करीत नाही असे म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करणाऱ्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे वाचक प्रभू हे पद येथे आहे. कारण शास्त्रामध्ये जेथे कुठे परमेश्वराला सृष्टी रचनादी कर्मांचा कर्ता असे म्हटले आहे, तेथे ते सगुण परमेश्वराच्या संदर्भातच म्हटले आहे. परमेश्वर मनुष्यांच्या कर्तेपणाची रचना करीत नाही या म्हणण्याचा आशय असा आहे की मनुष्यांचे कर्मामधील जे कर्तेपण आहे ते भगवंतांनी बनवलेले नाही. अज्ञानी माणसे अहंकाराने स्वतःला त्या कर्मांचा कर्ता मानतात. मनुष्यांच्या कर्माची योजना भगवंत करीत नाहीत या म्हणण्याचा आशय असा की अमुक शुभ किंवा अशुभ कर्म अमुक माणसाला करावे लागेल अशी योजना भगवंत कधीही करीत नाहीत. जर अशी योजना भगवंत करतील तर विधी निषेध शास्त्र व्यर्थ ठरेल आणि त्याची काही सार्थकता उरणार नाही. कर्मफलाच्या संयोगाची रचना सुद्धा भगवंत करीत नाही या म्हणण्याचा आशय असा की मनुष्यानेच कर्मांच्या बरोबर अज्ञानाने आपला संबंध जोडलेला आहे. कोणी आसक्तीने त्यांचा कर्ता बनून आणि कोणी कर्मफलाविषयी आसक्त होऊन आपला संबंध कर्मांच्या बरोबर जोडतो. जर या तिन्हींची योजना भगवंताने केलेली असती तर मनुष्य कर्मबंधनातून सुटूच शकला नसता आणि त्याच्या उद्धाराचा कोणताही उपाय राहिला नसता. म्हणून साधक मनुष्याने कर्मांचे कर्तेपण पूर्वी सांगितलेल्या प्रकारे प्रकृतीला अर्पण करून किंवा भगवंताला अर्पण करून अथवा कर्माचे फल आणि आसक्ती यांचा त्याग करून कर्मांशी आपला संबंध सोडला पाहिजे. हा सर्व भावार्थ दाखवण्यासाठी असे म्हटले आहे की परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण कर्म आणि कर्मफल यांची योजना करीत नाही. सुंदर प्रश्न आणि सुंदर उत्तर होतं. थोडंसं कदाचित समजायला पचायला जड वाटेल. असं जर वाटलं तर मी तर नेहमी तुम्हाला विनंती करत असतो की एक भाग एकदा ऐकून भागणार नाही, प्रत्येक भाग वारंवार ऐकला पाहिजे, तेव्हा थोडासा कुठे आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडणार आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊयात. येथे प्रकृतीच सर्व काही करते असे म्हणण्याचे काय तात्पर्य आहे? सुंदर प्रश्न आणि सुंदर उत्तर आहेत. उत्तर, कर्तेपण कर्माचे फल यांच्याशी वास्तविक आत्म्याचा काहीही संबंध नाही व परमेश्वरही कोणाच्या कर्तृत्व इत्यादीची योजना करीत नाही. तरीही हे सर्व कसे दिसते? या जिज्ञासेला उत्तर देताना असे सांगितले आहे की सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण, रागद्वेष इत्यादी सर्व विकार, शुभाशुभ कर्मे आणि त्यांचे संस्कार या सर्वांच्या रूपात परिणत झालेली प्रकृती म्हणजेच स्वभावच सर्व काही करतो. प्राकृत जीवांच्या बरोबर या स्वभावाचा अनादि सिद्ध संबंध आहे. म्हणूनच त्यांच्यामध्ये कर्तृत्व भाव उत्पन्न होतो. म्हणजे अहंकाराने मोहित होऊन ते स्वतःला कर्माचा कर्ता मानतात आणि यामुळे कर्म आणि कर्मफलाशीही त्यांचा संबंध जडतो आणि ते जीव त्याच्या बंधनात पडतात.
वास्तविक आत्म्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही, हेच तात्पर्य होय. सुंदर आणि खूप 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 सखोल ज्ञान आहे हे. आपल्याला कदाचित उथळपणाने बघितलं तर काही वाटणार नाही याच्याबद्दल, पण अत्यंत सखोल ज्ञान आपल्याला सनातन धर्माचं ह्या प्रश्न उत्तरांमधून मिळत आहे. धन्यवाद जगदयालजी गोविंदकाजी, कुलकर्णी साहेब आणि गीता प्रेस गोरखपूर या सर्वांचे आभार आणि आपल्या उपक्रमाचे सुद्धा आभार. पुढे जाऊयात. पुढच्या श्लोकाचा संबंध. जे साधक सर्व कर्मे आणि कर्मफल हे भगवंताला अर्पण करून कर्मफलाशी आपला संबंध तोडून टाकतात, त्यांच्या शुभाशुभ कर्मांच्या फलाचा भागीदार भगवंत होत असतात काय, या जिज्ञासेला उत्तर देताना भगवंत 15व्या श्लोकामध्ये म्हणतात, नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. अर्थ बघूया. सर्वव्यापी परमेश्वरही कुणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. पहिला प्रश्न. येथे विभुः हे पद कोणाचे वाचक आहे आणि तो कुणाचेही पाप पुण्य ग्रहित करत नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. विभुः हे पद सर्वांच्या हृदयात वसणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे आपल्या संकल्पाने संचालन करणाऱ्या सर्व शक्तिमान सगुण निराकार अशा परमेश्वराचे वाचक आहे. तो कोणाचे पाप पुण्य ग्रहण करीत नाही असे म्हणून हे दाखवले आहे की जरी सर्व कर्मे भगवंताच्या शक्तीने मनुष्यांकडून केली जातात, जरी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि इंद्रिये इत्यादी त्यांच्या कर्मानुसार तोच देतो, तरी तो त्यांच्याद्वारे केलेली कर्मे ग्रहण करीत नाही, म्हणजे तो स्वतः त्या कर्मांचा भागीदार बनत नाही. पुढचा प्रश्न. या अध्यायाच्या अंतिम श्लोकात आणि 9व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात भगवंतांनी स्वतः असे म्हटले आहे की सर्व यज्ञ आणि तप यांचा भोगता मी आहे. मग भगवंत कुणाचीही शुभाशुभ कर्मे सुद्धा ग्रहण करीत नाहीत असे येथे कसे म्हटले आहे? उत्तर. सर्व विश्व हे सगुण परमेश्वराचे स्वरूप आहे, म्हणून देवता इत्यादींच्या रूपाने भगवंत सर्व यज्ञांचा भोगता आहे. परंतु असे असले तरी भगवंत कर्म आणि कर्मफल यांच्या संबंधाने पूर्णपणे रहित आहे. हाच आशय स्पष्ट करण्यासाठी येथे असे म्हटले आहे की भगवंत कुणाचे पाप पुण्य ग्रहण करत नाही. याचे तात्पर्य असे की देव, मनुष्य इत्यादींच्या रूपाने भगवंत सर्व यज्ञांचा भोगता असूनही आणि भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तू आणि क्रिया यांचा स्वीकार करूनही तो वास्तविकपणे त्यांच्यापासून संबंध रहित आहे. जसे जन्म घेऊनही भगवंत अज्ञ आहेत, सृष्टीची रचना इत्यादी कर्मे करूनही अकर्ताच आहेत, म्हणून येथे भगवंत कुणाची शुभ कर्मे ग्रहण करीत नाहीत असे म्हटले आहे ते योग्यच आहे. पुढचा प्रश्न. अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व जीव मोहित होत आहेत असे म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर. येथे अशी शंका येते की जर मनुष्यांचा किंवा परमेश्वराचा कर्माशी आणि त्यांच्या फलाशी वास्तविक संबंध नसतो, तर मग जगामध्ये माणसे असे समजतात की अमुक कर्म मी केले आहे, हे कर्म हे माझे कर्म आहे, मला याचे फळ मिळेल, हे काय आहे? या शंकेचे निराकरण करण्यासाठी भगवंत म्हणतात की अनादिसिद्ध अज्ञानामुळे सर्व जीवांचे यथार्थ ज्ञान झाकलेले आहे, म्हणून ते जीव स्वतःचे आणि परमेश्वराचे स्वरूप व कर्मांचे तत्व हे न जाणल्यामुळे स्वतःमध्ये आणि ईश्वराच्या ठायी कर्ता, कर्म व कर्मफलाच्या संबंधाची कल्पना करून मोहित होत आहेत. आणि पुढे येतो 16वा श्लोक. 16व्या श्लोकाचा संबंध दिलेला नाहीये त्यांनी, थेट 16वा श्लोक दिलेला आहे. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. अर्थ बघूया 16व्या श्लोकाचा. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म्य ज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. पहिला प्रश्न 16व्या श्लोकावरचा. येथे तू या पदाचे तात्पर्य काय? उत्तर. 15व्या श्लोकात असे सांगितले आहे की अज्ञानाने ज्ञान आवृत झाल्याने सर्व माणसे मोहित होत आहेत. येथे त्या सामान्य मनुष्यांपेक्षा आत्मतत्व जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांना वेगळे दाखवण्यासाठी तू या पदाचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न. अज्ञानम याच्याबरोबर तत् या पदाच्या प्रयोगाचे तात्पर्य काय? उत्तर. 15व्या श्लोकात ज्या अज्ञानाचे वर्णन आहे, ज्या अज्ञानामुळे अनादी कालापासून सर्व जीवांचे ज्ञान झाकलेले आहे, ज्यामुळे मोहित होऊन सर्व माणसे आत्मा व परमात्मा यांचे यथार्थ स्वरूप जाणत नाहीत, त्याच अज्ञानाबद्दल येथे सांगितलेले आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी अज्ञानाबरोबर तत् हे विशेषण दिलेले आहे. तात्पर्य असे की ज्या पुरुषांचे असे अनादिसिद्ध अज्ञान परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने नष्ट करून टाकले गेले आहे, ते मोहित होत नाहीत. पुढचा प्रश्न.
येथे सूर्याचा दृष्टांत देण्यामागे भावार्थ काय आहे? उत्तर, ज्या प्रकारे सूर्य अंधकाराचा पूर्णतः नाश करून सर्व दृश्य जगत प्रकाशित करतो, तसेच यथार्थ ज्ञान हे सुद्धा अज्ञानाचा संपूर्ण नाश करून परमात्म्याचे स्वरूप चांगल्या प्रकारे प्रकाशित करते. तसेच ज्यांना यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते ते कधीही कोणत्याही अवस्थेत मोहित होत नाहीत. आणि पुढे येतो पुढच्या श्लोकाचा संबंध. यथार्थ ज्ञानामुळे परमात्म्याची प्राप्ती ही गोष्ट संक्षिप्तपणे सांगून आता यापुढे 26व्या श्लोकापर्यंत ज्ञानयोगाने परमात्म्याची प्राप्ती होण्याचे साधन आणि परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या सिद्ध पुरुषाचे लक्षण, आचरण, महत्व आणि त्याच्या स्थितीचे वर्णन करण्याच्या उद्देशाने प्रथमतः येथे ज्ञानयोगाच्या एकांत साधनेने परमात्म्याची प्राप्ती होते असे भगवंत सांगत आहेत. गहन विषय आहे, अत्यंत गहन विषय आहे भगवद्गीतेमधला. एकदा ऐकून समजणार नाही, पुन्हा पुन्हा प्रत्येक भाग ऐका. आपल्या प्लेलिस्टचा वापर करा ही आपल्याला विनंती आहे. 17वा श्लोक. तद्बुद्ध्यस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषाः. जे श्लोक वाचायला अवघड आहेत ते मी तुम्हाला दुसऱ्या पुस्तकातून दाखवत आहे, जिथे श्लोकांमधील शब्द तोडून तोडून दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला वाचायला सोपं पडेल. आता ह्या पुस्तकातील 17व्या श्लोकाकडे बघा. वाचायला जरा जड वाटतं, कारण एवढा मोठा शब्द एकत्र वाचायचं म्हणजे आपल्याला थोडं जड पडतं, म्हणून मी दुसऱ्या पुस्तकातून तुम्हाला दाखवलं. असो, श्लोकाचा अर्थ बघूयात. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. पहिला प्रश्न 17व्या श्लोकाचा. मन तद्रूप होणे म्हणजे काय आणि सांख्य योगाप्रमाणे कशा प्रकारे अभ्यास करता करता मन तद्रूप होते? उत्तर, आचार्य व शास्त्र यांच्या उपदेशाप्रमाणे संपूर्ण जग हे मायामय व एक सच्चिदानंद घन परमात्मा हाच सत्य वस्तू आहे असे समजून, तसेच संपूर्ण अनात्म वस्तूंचे चिंतन पूर्णपणे सोडून मनाला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निश्चल बसवण्यासाठी सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग याचा अभ्यास करणाऱ्याने परमात्म्याच्या आनंद स्वरूपाचे चिंतन केले पाहिजे. वारंवार आनंदाची आवृत्ती करताना अशी धारणा करावी की पूर्णानंद, अपार आनंद, शांत आनंद, घन आनंद, अचल आनंद, ध्रुव आनंद, नित्य आनंद, बोधस्वरूप आनंद, ज्ञानस्वरूप आनंद, परमानंद, महान आनंद, अनंत आनंद, सम आनंद, अचिंत्य आनंद, चिन्मय आनंद, अशा प्रकारे एकमात्र आनंदच आनंद परिपूर्ण भरलेला आहे. आनंदाशिवाय अन्य कोणती वस्तूच नाही. अशा प्रकारे निरंतर मनन करीत करीत सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये मन अभिन्न भावनेने निश्चल होणे म्हणजेच मनाचे तद्रूप होणे होय. पुढचा प्रश्न. बुद्धीचे तद्रूप होणे म्हणजे काय आणि मन तद्रूप झाल्यावर कशा प्रकारच्या अभ्यासाने बुद्धी तद्रूप होते? उत्तर, वरील प्रकारे मन तद्रूप झाल्यावर बुद्धीमध्ये सच्चिदानंद घन परमात्मा आहे असा निश्चय होतो. त्या निश्चयाप्रमाणे निधिध्यासन किंवा ध्यान करता करता त्यावेळी बुद्धीचे स्वतंत्र अस्तित्व उरतच नाही. ती सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये एकाकार होणे म्हणजेच बुद्धीचे तद्रूप होणे होय. जरा जड ज्ञान आहे, पण पुन्हा पुन्हा ऐकलं तर थोडंसं डोक्यात जाईल. मलाही संपूर्ण समजत नाही, कारण मी पण आयुष्यात पहिल्यांदाच हे वाचतो आहे, जीवनात पहिल्यांदा वाचतो आहे. मी पण तुमच्याबरोबर शिकत आहे. पुढचा प्रश्न. तन्निष्ठा म्हणजे सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये ऐक्य भावनेने स्थिती ही कोणत्या अवस्थेचे नाव आहे? तसेच मन व बुद्धी दोन्ही तद्रूप झाल्यावर ती स्थिती कशी असते? उत्तर, जोपर्यंत मन आणि बुद्धी वरील प्रकारे परमात्म्यामध्ये एकाकार होत नाहीत तोपर्यंत सांख्य योगाची परमात्म्यामध्ये अभिन्न भावनेने स्थिती होत नाही. कारण मन आणि बुद्धी हेच आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद भ्रमाचे मुख्य कारण होत. म्हणून वरील प्रकारे मन व बुद्धी हे परमात्म्यामध्ये एकाकार झाल्यावर साधकाच्या दृष्टीने आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयीचा भेदभ्रम नष्ट होतो व ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीचा अभाव होऊन केवळ एक वस्तू सच्चिदानंद घन परमात्माच उरते. म्हणजे सांख्ययोगी तन्निष्ठ होतो, म्हणजेच परमात्म्यामध्ये ऐक्य भावनेने स्थित होणे होय. पुढचा प्रश्न. तत्परायणाः हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, वरील प्रकारे आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयीचा भेदभ्रम नाहीसा झाल्यावर जेव्हा सांख्ययोगाची सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये अभिन्न भावाने निश्चल स्थिती होते, तेव्हा वस्तुतः परमात्म्याच्या शिवाय इतर कोणतीही सत्ता उरतच नाही. त्याचे मन, बुद्धी आणि प्राण आदी सर्व काही परमात्मा स्वरूप होऊन जातात.
अशा प्रकारे सच्चिदानंद घन परमात्म्याच्या साक्षात इंद्रियातीत ज्ञानाने त्याच्यामध्ये ऐक्य प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषांचे वाचक येथे तत्परायणा हे पद आहे. पुढचा प्रश्न, येथे तत् या शब्दाचा अर्थ सच्चिदानंद घन परमात्मा असा का केला आहे? उत्तर, पूर्वश्लोकामध्ये परम याच्या बरोबर तत् हे विशेषण आले आहे. येथे यथार्थ ज्ञानाने त्या ज्या परमतत्वाचा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे त्याच्याशी या श्लोकातील तत् या शब्दाचा संबंध आहे. म्हणून संदर्भानुसार त्याचा अर्थ सच्चिदानंद घन परमात्मा असे करणे हेच योग्य आहे. पुढचा प्रश्न, ज्ञान निर्धूत कल्मषाः या पदामध्ये आलेला ज्ञान हा शब्द कोणत्या ज्ञानाचा वाचक आहे? कल्मष या शब्दाचा आणि निर्भूत या शब्दाचा अर्थ काय? उत्तर, 16व्या श्लोकात जे ज्ञान अज्ञानाचा नाश करणारे आणि परमात्म्याला प्रकाशित करणारे आहे असे म्हटले आहे त्या यथार्थ तत्वज्ञानाचा वाचक येथे ज्ञान हा शब्द आहे. शुभाशुभ कर्मे व रागद्वेषादी अवगुण तसेच विक्षेप आणि आवरण या सर्वांचा वाचक म्हणून कल्मष हा शब्द वापरला आहे. कारण याच सर्व गोष्टी आत्म्याच्या बंधनाचे कारण असल्यामुळे कल्मष म्हणणे पाप होय. ते सर्व पूर्णपणे नष्ट होणे असा निर्धूत शब्दाचा अर्थ आहे. वरील प्रकारे साधनाचे द्वारा प्राप्त झालेल्या यथार्थ ज्ञानामुळे ज्या पुरुषांची मल, विक्षेप आणि आवरण रूपी सर्व पापे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, ज्यांच्यामध्ये त्या पापांचा लवलेशही नाही, जे पूर्णपणे पापरहित झालेले आहेत, जे पुरुष ज्ञान निर्धूत कल्मषाः होत आहेत असे याचे तात्पर्य आहे. पुढचा प्रश्न, येथे अपुनरावृत्ती प्राप्त होणे म्हणजे काय? उत्तर, जे पद प्राप्त झाल्यावर योगी पुन्हा परत येत नाहीत. 16व्या श्लोकामध्ये तत्परम या नावाने ज्याचे वर्णन केले आहे, गीतेमध्ये ज्याचे वर्णन कुठे अक्षय सुख, कुठे निर्वाण ब्रह्म, कुठे उत्तम सुख, कुठे परमगती, कुठे परमधाम, कुठे अव्ययपद आणि कुठे दिव्य परमपुरुष या नावाने आलेले आहे, त्या यथार्थ ज्ञानाचे फल म्हणून परमात्मा प्राप्त होणे म्हणजेच अपुनरावृत्ती प्राप्त होणे होय. आणि पुढे येतो 18व्या श्लोकाचा संबंध. पण आपल्या रेकॉर्डिंगची वेळ जवळपास संपलेली आहे. हल्ली मी थोडे छोटे भाग करायला सुरुवात केलेली आहे. 25 ते 30 मिनिटाचे जास्तीत जास्त मी भाग करतो आहे. कारण फार मोठे भाग झाले तर लोकांना ऐकायला सुलभ पडत नाही, सरळ पडत नाही, सहज पडत नाही. म्हणून मी छोटे 25 मिनिटाचे भाग करतो आहे. आपल्याला नेहमीची विनंती की जर आपल्याला हा भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक अवश्य करा. एक छोटीशी कॉमेंट तुमची ह्या भागाबद्दलची आणि ह्या उपक्रमाबद्दलची, भगवद्गीतेबद्दलची एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. लाईक आणि कॉमेंट करायला पैसे पडत नाहीत. केवळ 2-5 सेकंद आपले खर्च होणार आहेत. पण आपले लाईक्स आणि कॉमेंट्स हे भगवद्गीतेचं ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचायला मदत करणार आहेत. त्यामुळे आपल्या लाईक आणि कॉमेंट अत्यावश्यक आहेत. आपल्याला नेहमीची विनंती की जर आत्तापर्यंत आपण माझ्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलची नोटिफिकेशन ऑन केलेली नसतील तर ती नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा. आणि आपली ही जी प्लेलिस्ट आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन, ज्यामध्ये आपल्याला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग आपल्याला या मराठी उपक्रमाचे मिळणार आहेत, ह्या प्लेलिस्टचा पण अवश्य लाभ घ्या, ही आपल्याला पण नम्र विनंती आहे. आता आपण भेटूयात पुढच्या 31व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.